अननेसेसरीली तुम्ही बोलतायत सगळं. म्हणजे जिथे गरज पण नाहीये, तुम्हाला माहीत पण नाहीये. तुम्ही मला पर्सनली ओळखताय का? की मी कशी आहे? माझा स्वभाव कसा आहे? मी कोणासाठी कशी आहे? हे तुम्ही मला पर्सनली नाही ओळखत. तुम्ही मला फक्त व्हिडिओजमध्ये बघताय आणि तुम्ही त्याच्यावरनं मला जज करताय आणि जज केल्यावर नंतर तुम्ही माझ्या त्या मोमेंटला येऊन माझ्याशी असं बोलताय किंवा एक असतं ना, की सपोर्टर्स लोकांकडून शिका. म्हणजे तुम्ही त्यांचा आदर्श घ्या. म्हणजे मला तुम्हाला एक्झाम्पल द्यायची गरज नाही, कारण माझ्या कमेंट सेक्शनमध्ये फक्त तुमच्यासारखे राक्षसी रूपच नाहीयेत, दैवी अंश पण आहेत. जे म्हणजे माझे सपोर्टर्स त्यांच्याकडनं शिका, की कोणाच्या दुःखामध्ये आपण त्याच्यासोबत कसं असू शकतो. आपण दुसऱ्याचा आधार कसा बनू शकतो, हे त्याच्याकडनं शिका. आणि मी टाळते, कारण मला ना इम्पोर्टन्स द्यायला नाही आवडत आणि तुम्ही नका शिकवू मला, की मी माझ्या सपोर्टर्स लोकांना कुठे रिप्लाय करते, म्हणजे कशी त्यांच्याशी कनेक्ट असते. हे बघा, माणूस जेव्हा ॲक्टिव्हिटी त्याच्या लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह करत असतो ना, तो थोडासा बिझी होतो यार. तो इतका त्याच्या कामात पॅशनेट असतो ना, की त्याला जेन्युइनली पर्सन टू पर्सन एक-एक कमेंटला रिप्लाय करणं नाही होत. नाही होत ते पॉसिबल. पण जेवढं मला पॉसिबल होतं आणि जरी मी नाही करत आहे ना, माझ्या लोकं लक्षात असतात. मला किती वर्षांपासून कोण फॉलो करतंय, मला कोण कसं सपोर्ट करतंय आणि प्रेम आहे ना प्रेम, जे कुठून पण कसं पण भेटू देत. ते माणूस लक्षात ठेवतो आणि ते लक्षात राहतं. तर तुम्ही नका सांगू मला, की मी कोणाशी कशी कनेक्टेड आहे किंवा मी कशी आहे किंवा मी माझ्या सपोर्टर्स लोकांना किती काय करते, हे तुम्ही मला नका सांगू. ते जितकं मला प्रेम करतात त्यापेक्षा खूप जास्ती पटीने मी त्यांना प्रेम करते. जर का मी डेली Instagramवर ॲक्टिव्ह असते ना, तर मी ते माझ्या फॅमिलीसाठीच असते. तुमच्यासाठी नसते. हेटर लोकांना मी बिलकुल इन्व्हाईट नाही केलंय. मला काय म्हणायचं, आपण एखाद्याच्या आयुष्यात कधी जर चांगलं नाही करू शकत ना, तर घाण करायला पण नाही यायचं. बट स्टिल तुम्हाला एक सांगू का? तुम्ही मला खूप मदत करताय. सो तुमचं जे चाललंय ना, जेवढं पण तुम्हाला छान तुमच्या असली स्वरूपात येता येणार, तुम्ही प्लीज या. पण या हां. विसरू नका. आठवणीने या. आणि आताच 5 मिनिटापूर्वी मी रितेश सरांना बोलताना ऐकलंय, की काय होतं, किस्मत की लात जब पिछवाड़े पर पड़ती है ना, तो इंसान 2 कदम आगे ही बढ़ता है. अननेसेसरीली तुम्ही बोलतायत सगळं. म्हणजे जिथे गरज पण नाहीये, तुम्हाला माहीत पण नाहीये. तुम्ही मला पर्सनली ओळखताय का? की मी कशी आहे? माझा स्वभाव कसा आहे? मी कोणासाठी कशी आहे? हे तुम्ही मला पर्सनली नाही ओळखत. तुम्ही मला फक्त व्हिडिओजमध्ये बघताय आणि तुम्ही त्याच्यावरनं मला जज करताय आणि जज केल्यावर नंतर तुम्ही माझ्या त्या मोमेंटला येऊन माझ्याशी असं बोलताय किंवा एक असतं ना, की सपोर्टर्स लोकांकडून शिका. म्हणजे तुम्ही त्यांचा आदर्श घ्या. म्हणजे मला तुम्हाला एक्झाम्पल द्यायची गरज नाही, कारण माझ्या कमेंट सेक्शनमध्ये फक्त तुमच्यासारखे राक्षसी रूपच नाहीयेत, दैवी अंश पण आहेत. जे म्हणजे माझे सपोर्टर्स त्यांच्याकडनं शिका, की कोणाच्या दुःखामध्ये आपण त्याच्यासोबत कसं असू शकतो. आपण दुसऱ्याचा आधार कसा बनू शकतो, हे त्याच्याकडनं शिका. आणि मी टाळते, कारण मला ना इम्पोर्टन्स द्यायला नाही आवडत आणि तुम्ही नका शिकवू मला, की मी माझ्या सपोर्टर्स लोकांना कुठे रिप्लाय करते, म्हणजे कशी त्यांच्याशी कनेक्ट असते. हे बघा, माणूस जेव्हा ॲक्टिव्हिटी त्याच्या लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह करत असतो ना, तो थोडासा बिझी होतो यार. तो इतका त्याच्या कामात पॅशनेट असतो ना, की त्याला जेन्युइनली पर्सन टू पर्सन एक-एक कमेंटला रिप्लाय करणं नाही होत. नाही होत ते पॉसिबल. पण जेवढं मला पॉसिबल होतं आणि जरी मी नाही करत आहे ना, माझ्या लोकं लक्षात असतात. मला किती वर्षांपासून कोण फॉलो करतंय, मला कोण कसं सपोर्ट करतंय आणि प्रेम आहे ना प्रेम, जे कुठून पण कसं पण भेटू देत. ते माणूस लक्षात ठेवतो आणि ते लक्षात राहतं. तर तुम्ही नका सांगू मला, की मी कोणाशी कशी कनेक्टेड आहे किंवा मी कशी आहे किंवा मी माझ्या सपोर्टर्स लोकांना किती काय करते, हे तुम्ही मला नका सांगू. ते जितकं मला प्रेम करतात त्यापेक्षा खूप जास्ती पटीने मी त्यांना प्रेम करते. जर का मी डेली Instagramवर ॲक्टिव्ह असते ना, तर मी ते माझ्या फॅमिलीसाठीच असते. तुमच्यासाठी नसते. हेटर लोकांना मी बिलकुल इन्व्हाईट नाही केलंय. मला काय म्हणायचं, आपण एखाद्याच्या आयुष्यात कधी जर चांगलं नाही करू शकत ना, तर घाण करायला पण नाही यायचं. बट स्टिल तुम्हाला एक सांगू का? तुम्ही मला खूप मदत करताय. सो तुमचं जे चाललंय ना, जेवढं पण तुम्हाला छान तुमच्या असली स्वरूपात येता येणार, तुम्ही प्लीज या. पण या हां.
विसरू नका, आठवणीने या. आणि आताच 5 मिनिटापूर्वी मी रितेश सरांना बोलताना ऐकलंय की काय होतं, किस्मत की लात जब पिछवाड़े पर पड़ती है ना, तो इंसान 2 कदम आगे ही बढ़ता है.